खूप दिवसांनी व्लॉग बनवते, त्यामुळे सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार। आजचा व्लॉग आहे शॉपिंगचा। मी आणि वहिनी दोघी तुळशीबागेत गेलेलो होतो। खरं तर हा व्लॉग जो आहे हा रविवारी शूट केलेला होता, पण यायला थोडासा वेळ झाला, एडिटिंगमध्ये थोडासा वेळ गेला। ओलावरून राईड बुक केली आणि आम्ही दोघी निघालो। जाताना ट्रॅफिक भरपूर लागलेले होते। ॲक्च्युली आमच्या लक्षातच आलेले नव्हते की आज पुण्यात दिंडी आहे ते। पुण्यात सगळीकडे असं भक्तिमय वातावरण झालेलं होतं। प्रत्येकजण विठू माऊलीच्या भक्तीत अगदी दंग होऊन गेलेलं होतं। हे सगळं वातावरण पाहून दोन काव्यपंक्ती आठवल्या। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया। इथे दिंडीचेही अगदी दर्शन झाले। काही वेळातच आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती येथे पोचलो। प्रचंड मोठी आणि सुंदर आकर्षक अशी रांगोळी येथे दृष्टीस पडली। ती पाहण्यासाठी इथे गर्दी झालेली होती। त्यानंतर गणपती बाप्पाचे आम्ही दर्शन घेतले आणि 4 पावले दिंडीसोबत सुद्धा चाललो। अचानक लाभलेल्या या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले। त्यानंतर आम्ही तुळशीबागेमध्ये गेलो। कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत हे थोडंफार आम्ही ठरवलेलं होतं। त्यातलंच एक म्हणजे सोप्याचे कवर घ्यायचे होते। थोडेफार येथे पाहण्यात आमचा वेळ गेला। खूप व्हरायटी पाहिल्यानंतर हे तुम्हाला दिसत आहे हे कवर आम्हाला पसंतीस पडले। सोप्याचे कवर आम्ही जिथून खरेदी केले ते दुकान तुळशीबागेच्या सुरुवातीलाच होते। तिथून आम्ही बाहेर पडलो आणि आतमध्ये तुळशीबागेत जायला निघालो। रविवार असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती। त्यानंतर आम्ही इथे अनुसाठी थोडीफार शॉपिंग करत होतो। इथे टी शर्ट आणि फ्रॉकच्या खूप वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळाल्या आणि थोडीफार आम्ही तिच्यासाठी शॉपिंग सुद्धा केली। त्यानंतर इथे मंगळसूत्र पाहिले आणि ह्यातलीच थोडीशी डिझाईन बघून दोघींसाठी सुद्धा घेतले। त्यानंतर बारीक सारीक रेग्युलरसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा खरेदी केल्या। खरं सांगायचं म्हणजे तुळशीबागेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात। त्याच्यामुळे शॉपिंग करायला अगदी इथं सोयीस्कर पडतं। सगळं काही खरेदी करता करता आणि घेता घेता तुळशीबागेमध्येच आमचे 2 ते 2.5 तास गेले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे तुळशीबागेत झुमके हे अतिशय छान मिळतात। त्याचप्रमाणे आपण जे वेस्टर्न आउटफिटवर इयरिंग्स घालतो ते सुद्धा इथे एकाच ठिकाणी मिळून जातात। आम्ही सुद्धा याची थोडीफार शॉपिंग केली। त्यानंतर आम्ही इथे थोड्याफार कुर्ती पाहिल्या। त्याचसोबत काही चप्पल शूज याचे सुद्धा ऑप्शन इथे भरपूर होते। त्याचसोबत काही बॅग्स ज्या आहेत याच्या व्हरायटी सुद्धा तुम्हाला इथे खूप छान प्रकारे बघायला मिळतात। खरं तर आजकाल आपण ऑनलाईनच शॉपिंग करत असतो, त्यामुळे दुकानात जाऊन शॉपिंग करणं हे आपण विसरलेलोच आहे। पण तिथे जाऊन शॉपिंग करणं यात एक वेगळाच आनंद असतो। सगळी खरेदी झाल्यानंतर आम्ही दोघीजणी निघालो होतो आता थोडंफार काहीतरी खायला, कारण आता खूप भूक लागलेली होती। इथे वहिनींनी मिसळ घेतलेली होती आणि मी जो आहे हे मसाले डोसा घेतलेला होता। सगळी शॉपिंग आणि पोटपूजा झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो।